Hello students, today we are going to start the biosphere. In 5th standard environmental studies part 1st, 3rd chapter name is the earth and its living world. Students, we learned in previous periods the lithosphere, hydrosphere, atmosphere and how does it rain. Now we are going to learn the biosphere. Biosphere means जीवावरण, पृथ्वीवर असणारं सजीवांचं आवरण. Students, can you tell? Make as long a list as you can of all the living things you see in the lithosphere, hydrosphere and atmosphere. म्हणजे तुम्हाला पृथ्वीवरील शिलावरण, जलावरण आणि वातावरण यामध्ये खूप मोठ्या संख्येनं असणाऱ्या सजीवांची जास्तीत जास्त मोठी यादी बनवायची आहे. स्टुडंट्स, देर आर इन्युमरेबल काइंड्स ऑफ लिव्हिंग थिंग्स ऑन द अर्थ. म्हणजे पृथ्वीतलावर असंख्य प्रकारचे सजीव आहेत. द व्हेरियस रिजन्स ऑफ द अर्थ डिफर इन मेनी वेज. पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे प्रदेश आहेत. सम रिजन्स आर ऑलवेज कवर्ड विथ आईस व्हाईल अदर्स हॅव अ हॉट क्लायमेट. म्हणजे पृथ्वीवर काही भाग हे बर्फाच्छादित असतात तर काही ठिकाणी उष्ण हवामान असते. देर आर माउंटन्स इन सम प्लेसेस अँड प्लेन्स इन अदर्स. म्हणजे काही ठिकाणी पर्वतीय प्रदेश असतात तर काही ठिकाणी सपाट जमीन असते. सम प्लेसेस हॅव अ लॉट ऑफ रेनफॉल व्हाईल अदर्स आर ड्राय डेझर्ट्स. काही ठिकाणी खूप जास्त पाऊस पडतो तर काही ठिकाणी कोरडी वाळवंट पाहायला मिळतात. देर आर सॉल्टी सीज अँड ओशन्स अँड ऑल्सो फ्रेश वॉटर लेक्स. कुठे खाऱ्या पाण्याचे मोठे समुद्र असतात तर काही ठिकाणी गोड्या पाण्याच्या नद्या तसेच तलावसुद्धा असतात. द ओशन इज शॅलो नियर द कोस्ट बट अवे फ्रॉम द कोस्ट लाईन द ओशन कॅन बी सेव्हरल किलोमीटर्स डीप. म्हणजे किनाऱ्याजवळ समुद्र हा उथळ असतो परंतु दूर समुद्र हा अनेक किलोमीटर खोल असू शकतो किंवा असतो. We see a great variety in the living things that inhabit these different regions. पृथ्वीवर अशा अनेक वेगवेगळ्या प्रदेशामध्ये राहणाऱ्या सजीवांमध्ये खूप वैविध्य दिसून येते, म्हणजे खूप विविधता दिसून येते. द पोलार बेअर इज सीन ओनली इन द स्नोबाउंड पोलार रिजन्स. Zebras are found in Africa and kangaroos are found only in Australia. These animals are not found in any other regions. हे असे काही प्राणी आहेत की जे त्याच ठिकाणी आढळून येतात. म्हणजे ध्रुवी अस्वल, आफ्रिकेच्या जंगलामध्ये दिसून येणारा झेब्रा, तसेच ऑस्ट्रेलियामध्ये दिसून येणारा कांगारू हे असे प्राणी आहेत की जे फक्त त्याच ठिकाणी दिसून येतात. एलिफंट्स अँड लायन्स आर फाउंड इन रिजन्स ऑफ हॉट क्लायमेट. उष्ण प्रदेशामध्ये हत्ती आणि सिंह हे आढळतात. प्लांट्स इन ऑल दीज डिफरंट रिजन्स ऑल्सो शो अ ग्रेट व्हरायटी. दिस व्हरायटी इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ दोज डिफरंट रिजन्स. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वनस्पतींमध्ये सुद्धा विविधता आढळते. सजीवांतील ही विविधताच त्या प्रदेशांचं वैशिष्ट्य असते. म्हणजे आपण पाहिलं की या ठिकाणी म्हणजे पृथ्वीवर
असणारी सजीवसृष्टी जी आहे ती खूप मोठी आहे. सर्वत्र सारखी परिस्थिती नाही. कुठे उंच पर्वतीय प्रदेश आहेत, कुठे सपाट जमीन आहे, कुठे मोठी मोठी वाळवंट आहेत, कुठे खूप जास्त पाऊस पडतो आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे सजीव पाहायला मिळतात आणि त्यामध्ये विविधतासुद्धा पाहायला मिळते. आणि काही सजीव तर असे आहेत की जे फक्त त्याच ठिकाणी पाहायला मिळतात, म्हणजे ते त्या प्रदेशाचं वैशिष्ट्य असतात. Many different kinds of plants, animals, and microorganisms are found everywhere on the earth, on land, in water, and in the air. पृथ्वीवर सगळीकडे म्हणजे जमिनीत, पाण्यात व हवेत विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव असतात. लिव्हिंग थिंग्स एक्झिस्ट इन द लिथोस्फियर, हायड्रोस्फियर अँड ॲटमॉस्फियर. They also interact with these spheres. Living things world constitutes the biosphere. This living things world constitutes the biosphere. शिलावरण, जलावरण व वातावरण यात सजीवांचे अस्तित्व असते. या आवरणांतील सजीव व त्यांनी व्यापलेल्या भागास एकत्रितपणे जीवावरण असे म्हणतात. Students, always remember, all animals, plants, and microorganisms are dependent on one another. म्हणजे पृथ्वीतलावरील प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव इत्यादी हे सर्व सजीव एकमेकांच्यावरती अवलंबून असतात. म्हणजे ते अन्नासाठी सुद्धा एकमेकांच्यावरती अवलंबून असतात आणि त्यालाच आपण अन्नसाखळी असं म्हणतो. दे आर ऑल्सो डिपेंडंट ऑन द स्पियर्स ऑफ द अर्थ. आणि त्याचबरोबर ते पृथ्वीच्या आवरणांवरही अवलंबून असतात. द बायोस्पियर इज वेअर दे टेक बर्थ, लिव्ह अँड डाय. म्हणजे सर्व सजीवांचा जन्म, वाढ आणि मृत्यू हा जीवावरणातच होतो. स्टुडंट्स, दिस इज हाऊ we complete this chapter.